मी उत्तम अवचार खिरडेकर, कवी भाऊसाहेब या नावाने कविता लिहितो, साहित्य लिहितो, कथा लिहितो. मी एक माझी स्वरचित रचना सत्य घटनेवर आधारित आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे तुटलेला पतंग. माणसाचं जीवन हे खरंच एक तुटलेला पतंग आहे. जर पतंगाची दोरी तुटली तर त्या पतंगाला एक तर धरती सहारा देत नाही किंवा आकाश सहारा देत नाही आणि तो मध्येच गिरट्या घालत फिरत राहतो. असं एक माणसाचं जीवन आहे, तुटलेल्या पतंगासारखा. म्हणून ही रचना सादर करतो. हे जीवन माझे फिरते तुटलेल्या पतंगावानी. हे जीवन माझे फिरते तुटलेल्या पतंगावानी. सुखदुःखात झाली जीवनाची एक कहाणी. सुखदुःखात झाली जीवनाची एक कहाणी. किती सुखी समाधानी होतो चिल्यापिल्या संग या जीवनी. किती सुखी समाधानी होतो चिल्यापिल्या संग या जीवनी. काळाच्या ओघामधी गेले जिरून सुखाचे पाणी. गेले जिरून सुखाचे पाणी. ठेविले मुठभर दाणे, ठेविले मुठभर दाणे. चिल्यापिल्यासाठी राखुनी जीवनाची एक कहाणी. ऊन पाऊस वारा झेलून, ऊन पाऊस वारा झेलून मन दगडावानी झाले. ऊन पाऊस वारा झेलून मन दगडावानी झाले. सुख दुःखाचे पाखरू, सुख दुःखाचे पाखरू आभाळात उडून गेले. आभाळात उडून गेले. सोसली बेंबीची कळ, सोसली बेंबीची कळ. वेदना सहन करूनी जीवनाची एक कहाणी. नाती गोती सारे हिताचे, धनी जमले मतलबाचे. नाती गोती सारे हिताचे, धनी जमले मतलबाचे. हसतात पाहुनी मजला, हसतात पाहून मजला. सोंग घेऊनी झोपेचे, सोंग घेऊनी झोपेचे. दात दिसती हसणाऱ्याचे, दात दिसती हसणाऱ्याचे. जातील पुन्हा पडूनी जीवनाची एक कहाणी. हे जीवन माझे फिरते तुटलेल्या पतंगावानी. सुखदुःखात झाली जीवनाची एक कहाणी. जीवनाची एक कहाणी. जीवनाची एक कहाणी.